नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपल्यासोबत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आहे. आज महत्त्वपूर्ण शिक्षकांची सभा जी आहे ती पार पडलेली आहे. कुठल्या विषयांवर चर्चा झाली, आज आपण त्यांच्यासोबत थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आज एक महत्त्वपूर्ण सभा पार पडलेली आहे. कुठल्या विषयांवर चर्चा करण्यात आली? ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातल्या ज्या सेल्फ फायनान्स स्कूल आहेत, खास करून इंग्रजी माध्यमाच्या आणि अन्यही माध्यमाच्या, त्या सर्व संस्थाचालकांची आणि प्रिन्सिपल लोकांची सभा आज आपल्या अंबरनाथ नाट्यगृह या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल, परिवहन समिती असेल, RT मान्यता असेल, RT प्रतिपूर्ती असेल, त्याचबरोबर सेल्फ फायनान्स शाळेतल्या शिक्षकांना एक मेडिक्लेम असेल, त्याचबरोबर RTची पुनर्मान्यता असेल, आधार अपार व्हॅलिड असेल, कार्डच्या संदर्भात असेल, इको क्लब असेल आणि युडाईस असेल, अशा संदर्भामध्ये सभा त्या ठिकाणी झाली. या सभेसाठी डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आमदार, त्याचबरोबर DCP सचिन गोरे साहेब असतील, शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संदीप पाटील मोहिते साहेब, त्याचबरोबर पंडित मॅडम, त्याचबरोबर आपले BO पोतेकर साहेब आणि त्यांचे सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी, त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आपण खास करून विद्यार्थ्यांची सुरक्षा, आता ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, वारंवार या गोष्टी घडत आहेत आणि त्या का घडतात आणि त्याच्यामुळं काय परिणाम होतो, या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी आपण माहिती सगळ्या शाळा प्रमुखांना दिली आहे. त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे की प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे आणि मुलाला, प्रत्येकाला सुरक्षा देणं प्रथम कर्तव्य आहे. मग ते शाळेच्या प्रिमायसेसमध्ये असो किंवा शाळेच्या बाहेरसुद्धा असो, प्रत्येकाची एक जबाबदारी आहे आणि त्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यानुसार शासन आदेशाप्रमाणे प्रत्येकाने जबाबदारी उचलून विद्यार्थ्याला शिक्षणाच्या बरोबर संस्कार, त्याचबरोबर शिस्त आणि सुरक्षा या सगळ्या गोष्टी प्रदान केल्या गेल्या पाहिजेत. याकरता आदरणीय सचिन गोरे साहेबांनी सुद्धा माहिती दिली, बालाजी किनीकर साहेबांनी सुद्धा माहिती दिली आणि उपस्थित जेवढे होते त्या सगळ्या मान्यवरांनी चांगली माहिती दिली आहे आणि सर्वांना चांगलं मार्गदर्शन केले आहे. सर्वजण काळजी घेतील अशा प्रकारची आता अपेक्षा आहे. यानंतर आपण दुसरा विषय, आज खास करून मी ज्या वेळेला इलेक्शनला उभा होतो त्यावेळेला मी अनेक आश्वासनं शिक्षकांना दिली होती. अनुदानित ज्या शाळा असतात त्या अनुदानित शाळांना शासनाकडनं विशिष्ट प्रकारच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ असतो, पण विना अनुदान तत्वाचे किंवा सेल्फ फायनान्स शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांचा पगार ऑलरेडी कमीच असतो. अनुदानित शाळेतल्या शिक्षकांपेक्षा त्यांचा पगार कमीच असतो. अशा शिक्षकांना काहीतरी मेडिक्लेमची योजना लागू करावी असं आश्वासन मी दिलं होतं. त्याची पूर्तता खऱ्या अर्थाने मी आज केली आहे. त्यामध्ये काय केलं आहे की HDFC बँक आहे, या HDFC बँकच्या बरोबर मी एक करार करून घेतला. करार असा केला आहे की आमचे जे शिक्षक बांधव आहेत, जे सेल्फ फायनान्स शाळेमध्ये काम करतात, मग त्या ठिकाणचा शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, हा जर आजारी पडला तर त्याने कुठे धावायचं, बरोबर, कोणाकडे जायचं? कारण पगाराची काय सगळ्या शाळा काय 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देत नाहीत. काही ठिकाणी फार तुटपुंजा पगार असतो, कमी पगार असतो, त्याच्यामध्ये घर संसार चालवायचं असतं, घराचं भाडं असतं, मुलांचं शिक्षण असतं, सगळ्याच गोष्टी असतात आणि याच्यामध्ये जर कोणी आजारी पडला, आपण जर आजारी पडलो तर फार मोठं संकट आपल्यासमोर येत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन शिक्षकांच्या सुरक्षेकरता शिक्षकांना काहीतरी आपण आरोग्याची योजना करावी म्हणून मी HDFC बँकेबरोबर एक करार केला आणि त्या करारामध्ये 2625 रुपये एका शिक्षकाने दरवर्षी भरले. तो शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल तर त्याला 3 लाखाचं मेडिक्लेम मिळणार आहे. म्हणजे तो जर ऍडमिट झाला, त्याचं ऑपरेशन असेल किंवा तो नुसतं डॉक्टरला जरी तपासायला त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी 1500 रुपये घेतले किंवा ब्लड वगैरे टेस्ट आपण केल्या तर त्याचे सुद्धा पैसे दिले जाणार. अशा प्रकारची 3 लाखाची योजना शिक्षकांकरता आज मी आणलेली आहे आणि त्याकरता याचा फायदा कोकण विभागातल्या ज्या सेल्फ फायनान्स स्कूलमधल्या शाळा आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्यांची सुरक्षितता त्या ठिकाणी असावी असा माझा प्रयत्न होता, तो आपण केला आहे. त्याचबरोबर समजा 2 माणसांना घ्यायचं, त्यांना समजा एखादी महिला शिक्षिका असेल, तिच्या नवऱ्याला पण जर घ्यायचं असेल, हजबंड वाईफला जर घ्यायचं असेल तर 2 माणसं करायची असतील तर 4199 रुपये, म्हणजे अगदी तुटपुंजीत. जिथे आपण मेडिक्लेमला 40-40, 50-50 हजार रुपये दरवर्षी भरतो की नाही, ही 2 ते 2,500 3,000 रुपयामध्ये होणार. या ठिकाणी योजना आपण आणली आहे. त्याचा फायदा चांगला होणार आहे आणि चांगले मोठे मोठे हॉस्पिटल त्याच्यामध्ये असतील, सगळी सुविधा चांगली मिळणार आहे. सर्वजण HDFC बँक असेल
त्याच्याबरोबर बजाज फायनान्स असेल ते त्याच्या माध्यमातून करत आहेत. या सगळ्यांशी आपण टाईप केलं आहे आणि लवकरच ही योजना शिक्षकांसाठी आपण राबवणार आहोत. त्याकरता माझं स्वतःचं शिफारस पत्र पण त्यांना द्यावं लागणार आहे, तेही मी देणार आहे. आणि त्याचबरोबर समजा एखादी आमची तरुण मुलगी असेल, शिक्षिका लागली असेल, तर ती मॅटर्निटी जर तिचं होणार असेल तर त्याकरता पण ते इन्क्लूड केलं आहे. हे 3668 रुपयाची त्यांनी पॉलिसी काढली, तर ते मॅटर्निटीचा खर्च पण त्याला इन्क्लूड त्याच्यामध्ये आहे. मेडिक्लेम म्हणजे सगळं समावेशक आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नाही, हे देवाच्या कृपेने कोणालाही मृत्यू येऊ नये, पण समजा कोणाचा ऍक्सिडेंट जर झाला, अनुदानित शाळांना तिथे शासनाकडनं ऍक्सिडेंटल विमा वगैरे मिळतो, बँकांकडनं मिळतो, पण या विना तत्वावरच्या शिक्षकांना कोणत्याच प्रकारचा ऍक्सिडेंट विमा मिळत नाहीत. म्हणून ऍक्सिडेंट विम्यासाठी 590 रुपये, फक्त 590 रुपये त्यांनी वर्षाला भरायचे. तर त्याकरता त्यांना HDFC बँक 15 लाख रुपये आणि बजाज कंपनीकडनं जवळजवळ 30 लाख रुपये असा 45 लाखाचा ऍक्सिडेंटल विमा फक्त 590 रुपयामध्ये आपण त्यांना तो देत आहोत. म्हणजे शिक्षकांची आर्थिक परिस्थिती बघून एक चांगली लाभाची योजना, शिक्षकांच्या सुरक्षेकरता लाभाची योजना ही स्पेशल शिक्षकांसाठी आहे. ती योजना आपण सुरू करत आहोत. फक्त याकरता शिक्षकांचं संस्थेचं पगाराचं जे खातं असेल तेवढंच खातं फक्त त्या बँकेमध्ये असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची त्यांची अपेक्षा नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये योजना आपण आणली आहे. दरवर्षी त्यांनी ती योजना जी काही पैसे असतील ते त्यांनी भरावे किंवा संस्थेने भरावे. 3000 रुपये दोन्ही मिळून जर पाहिलं तर मेडिक्लेम आणि समजा ऍक्सिडेंटल विमा पाहिला तर 3000 रुपये, पण या 3000 रुपयामध्ये माणसाचं जीवन सुरक्षित होणार आहे. याकरता ही योजना मी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि लवकरच सर्व शाळांमधले शिक्षक असतील, जे विना तत्वावरचे शिक्षक असतील, सेल्फ फायनान्स शाळेतले शिक्षक असतील, त्यांच्या भल्यासाठी योजना आहे. नक्कीच त्याने त्यांचं कल्याण होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. तर आज आपण बघितलं की या सभेमध्ये खूप महत्वपूर्ण चर्चा जी आहे विषयांवरती आपल्याला नजर टाकलेली बघायला मिळाली. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला देखील नक्की सांगा. धन्यवाद.